नेक्स्ट पॉइंट आहे इन्सर्शन इनटू द हिप ट्री और इन्सर्शन इनटू द हिप. जसं लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं, वी आर गोइंग टू इन्सर्ट और क्रिएट अ मॅक्स हिप. ओके, सो again I will tell you how to create a max heap manually, then we will see the algorithm for insertion into the heap tree. Okay, suppose these are the nodes given to you. 65, 55, 57. ओके, देन तुम्हाला अजून एक काय सांगितलेलं की जसं बायनरी सर्च ट्री मध्ये जी पॅरेंट नोड असते, बायनरी सर्च ट्री मध्ये जी पॅरेंट नोड आहे तर ती ग्रेटर असते लेफ्ट चाइल्ड पेक्षा आणि लेस असते राईट चाइल्ड पेक्षा. ओके, इथे कुठेच इक्वलचं साइन नाहीये. मीन्स काय, बायनरी सर्च ट्री मध्ये म्हणजेच बीएसटी मध्ये डुप्लिकेट नोड्स आर नॉट अलाउड. डुप्लिकेट नोड्स नॉट अलाउड. ओके, बट मॅक्स हिप बिल्ड करताना एक तर कंडिशन काय आहे की लेफ्ट अँड राईट चाइल्ड मस्ट बी लेस दॅन और इक्वल टू द पॅरेंट. म्हणजे पॅरेंट ऑलवेज ग्रेटर किंवा इक्वल असतो लेफ्ट आणि राईट पेक्षा. तर ही एक कंडिशन झाली. आणि दुसरी काय आहे की हिप मध्ये डुप्लिकेट नोड्स आर अलाउड. हिप मध्ये डुप्लिकेट नोड्स आर अलाउड. ओके, तर हे झालं तुमचं बेसिक. आता आपण क्रिएट करूयात या दोन कंडिशननी मॅक्स हिप. ओके, ठीक आहे. तर आपण आता मॅक्स हिप बिल्ड करूया. त्याच्यानंतर जेव्हा आपण बीएसटी किंवा बायनरी सर्च ट्री बिल्ड करतो, जेव्हा ती फर्स्ट नोड असेल दॅट विल बी द युअर रूट नोड. पण हिप मध्ये तसं होणार नाही. हिप इन्सर्ट करताना जी मॅक्स नोड असेल तीच रूट नोड येणार आहे. पण आपण लगेचच मॅक्स जे गिवन नंबर ऑफ डेटा आहे तर त्याला लगेचच आपण मॅक्स म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू शोधून त्याला रूट नाही लिहू शकत. ओके, सो स्टेप बाय स्टेप जायचं. सो फर्स्ट काय 44. आणि अजून एक की हिप ट्री काय असते, कम्प्लीट बायनरी ट्री असते. म्हणजे लेफ्ट चाइल्ड जे पहिल्यांदा तुम्ही पॅरेंट इन्सर्ट करणार, मग त्याचे लेफ्ट आणि राईट दोन्ही पण चाइल्ड काय करणार, इन्सर्ट करणार. आणि राईट चाइल्ड इन्सर्ट करायच्या आधी लेफ्ट चाइल्ड तुमचा इन्सर्ट झाला पाहिजे. ओके, सो पहिले आपण 44 टाकलं, ही झाली आपली पहिली स्टेप. दुसरी काय आहे, कम्प्लीट बायनरी ट्री. तर 22 कुठे येणार आहे, ऑब्विसली त्या पॅरेंटच्या लेफ्टला येणार आहे. म्हणजे 22 ची सध्याची पोझिशन काय आहे, 44 च्या लेफ्टला आहे. ठीक आहे, पण तुम्ही ती पोझिशन टाकणार पण व्हॅल्यू लगेच फिक्स नाही करणार आहे. व्हॅल्यू त्याचं जे लोकेशन आहे ते परमनंट नाही करणार आहे, त्याला कम्पेअर करणार आहे विथ अबोव लेवलला जी नोड आहे. ठीक आहे, असं कम्पेअर करत तुम्ही रूट पर्यंत जाणार. सो 22 इज लेस दॅन 44. म्हणजे आपली जी कंडिशन आहे की लेफ्ट अँड राईट चाइल्ड आर द लेस दॅन और इक्वल टू पॅरेंट पाहिजे, तर लेस दॅन आहे, ट्रू आहे कंडिशन. सो ही तुम्ही परमनंट करणार. ओके, त्याच्यानंतर थर्ड स्टेप. आता ऑलरेडी आपलं 44 आणि 22 परमनंट झालेलं आहे. नाऊ आता आपल्याला 88 टाकायचं आहे. तर कम्प्लीट बायनरी ट्रीचं काय असतं, लेवल वाईज इथे 88 ची पोझिशन यायला पाहिजे. ओके, पण ती परमनंट करायच्या आधी लोकेशन फर्स्ट कम्पेअर इट विथ अ पॅरेंट. सो 88 हा 44 पेक्षा काय आहे, ग्रेटर आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, इथे 88 आणावं लागेल आणि इथं 44 आणावं लागेल. सो इथे आलं 88 आणि इथे आलं 44. नाऊ नेक्स्ट स्टेप, फोर्थ स्टेप. तर आधी जी ट्री आहे ती काढून घ्या. 88, इथे 22 आणि देन 44. आता जी 66 आहे तर 66 ची पोझिशन कुठे येणार आहे, कम्प्लीट बायनरी ट्री सारखी इथे येणार आहे. ओके, 22 च्या लेफ्टला. तुम्ही 22 चे लेफ्ट राईट कम्प्लीट झाल्याशिवाय 44 चा लेफ्ट टाकू शकत नाही. ओके, सो कम्प्लीट बायनरी ट्री जी आहे ती लेवल वाईज कम्प्लीट पाहिजे. आता ह्या रूल नुसार तर आपण टाकलाय 66 22 च्या लेफ्टला. पण आता आपले जे हिपचे मेन रूल्स आहेत काय की लेफ्ट आणि राईट चाइल्ड हे पॅरेंट पेक्षा लेस दॅन आणि इक्वल पाहिजे. ठीक आहे, तर मग 66 त्याच्या पॅरेंट बरोबर कम्पेअर करायचं. तर 66 हा 22 पेक्षा ग्रेटर आहे. सो काय होणार, आता 22 च्या तिथे 66 येणार आणि इथे 22 येणार. सो इथे आलं 22, इथे आलं 66. नाऊ ही तर लिंक परमनंट झाली. आता 66 कम्पेअर करणार परत पॅरेंट सोबत. तर 66 88 पेक्षा लेसच आहे. सो हेच आपलं काय झालं, फिक्स झालं. ओके, नाऊ 7 स्टेप. आता ऑलरेडी जे आपण टाकलेलं आहे 88, 66
44 आणि 22. तर आता 33 आहे नेक्स्ट. तर 33 कुठे यायला पाहिजे लेवल वाईज कम्प्लीटच्या रूलनी? तो 66 च्या राईटला यायला पाहिजे. ओके. सो आता ती परमनंट लोकेशन करायच्या आधी 33 कम्पेअर करायचं विथ द 66. बट 66 इज ऑलरेडी ग्रेटर. सो आपली जी हिपची कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होती. तर हे झालं तुमचं नेक्स्ट स्टेप. ओके. त्याच्यानंतर 8 स्टेप. आता 88 ऑलरेडी जे आहे ते टाकून घ्या. 66, 44, 22, 33. ओके. नाउ 65 कुठे येणार आहे? कंप्लीट बायनरी ट्रीच्या अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ द कंप्लीट बायनरी ट्री 44 च्या लेफ्टला. बट आता त्याला कम्पेअर करायचं विथ द पॅरेंट. बट 44 आहे हा लेस आहे 65 पेक्षा. सो काय येणार आहे? इथे 65 येणार आहे आणि इथे 44 येणार आहे. इथे 65 आणि इथे 44. ओके. त्याच्यानंतर 55. तर 55 ची कुठे येणार आहे? आता इथे करते मी, इथे येणार आहे. ओके. अकॉर्डिंग टू द कंप्लीट बायनरी ट्री. नाउ द आपला हिपचा रूल काय आहे की लेफ्ट अँड राईट चाइल्ड आर लेस दॅन ऑर इक्वल टू पॅरेंट. मग 55 कम्पेअर करायचं पॅरेंट सोबत, पण 65 ऑलरेडी ग्रेटरच आहे. सो ही लिंक परमनंट करायची. ओके. नाउ द 57. तर कंप्लीट बायनरी नुसार 57 कुठे येणार? 22 च्या लेफ्टला येणार. ओके. मग 57 तुम्ही पुढच्या स्टेपला करा, 9th आणि 10th स्टेप तुमची. त्याच्यानंतर 57 कम्पेअर करायचं विथ द 22. पण 22 लेस आहे. ओके. सो इथे येणार 57 आणि इथे येणार 22. हाला 22 सॉरी इथं 57 येणार आणि इथं 22 येणार. ओके. नाउ 57 कम्पेअर करायचं विथ द 66. बट 66 इज अ ग्रेटर. सो इथेच तुमची प्रोसिजर काय होणार? स्टॉप होणार आणि फायनल जो हिप आहे आपला मॅक्स हिप हा झाला. ओके. मग आता जसं बायनरी सर्च ट्रीला काय की तुम्ही आपण बायनरी सर्च ट्री गिवन नंबर ऑफ डेटानी काय केली? क्रिएट केली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याला ट्रॅव्हर्स केलं म्हणजे डिस्प्ले केलं इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर. ओके. मग आपल्या जर आपण कसं करायचं प्रोग्राम मध्ये की जो इन्सर्शन इंटू द बायनरी सर्च ट्री होतं त्याच्यामध्ये आपण कसं करायचं? आपला प्रोग्राम केला की नोड आपल्या मॅन्युअली आपण एका मॅन्युअली बुक वरती लिहून घेत होतो की आपल्याला ह्या नोड टाकायच्या आहेत. मग त्याच्यावरून आपण मॅन्युअली काय करायचो? ट्री ड्रॉ करत होतो. त्याचं इन ऑर्डर, पोस्ट ऑर्डर, प्री ऑर्डर पण आपण मॅन्युअली लिहित होतो. मग त्याच्यानंतर प्रोग्राम रन केल्यानंतर जे सेम इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर डिस्प्ले केलं. सो वी विल कन्सिडर दॅट की दिस बायनरी ट्री इज accurate or right क्रिएटेड इन अ मेन मेमरी. मेन मेमरी मध्ये ती प्रॉपर क्रिएट झालेली आहे. हे कसं आपण डिस्प्ले करतो? जर आपलं हे आपण कसं आयडेंटिफाय करतो की बायनरी सर्च ट्री ही मेन मेमरी मध्ये प्रॉपर इन्सर्ट झालेली आहे. बिकॉज मेन मेमरी तर आपल्याला व्हिजिबल नाहीये. ओके. सो आपण ते इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर जर राईट आलं त्या ट्रीचं कोडिंग वाईज तर मग आपण काय कन्सिडर करतो की दिस BST इज प्रॉपरली इन्सर्टेड और क्रिएटेड इनटू द मेन मेमरी. ओके. सेम लाईक की हिप आहे हा आपण क्रिएट केला तर आपण प्रोग्राम बघणार आहे. मग तो बरोबर क्रिएट झालाय की नाही मेन मेमरी मध्ये तर हे आपल्याला कसं बघायचं आहे? तर हिप आपण जरी ट्री आहे हिप ट्री तरी आपण युजिंग लिंक लिस्ट करणार नाहीये, युजिंग अरेज करणार आहे हिप. ठीक आहे. मग आता बघा कसं करायचं आहे तुम्हाला की जो हा रूट आहे तो फर्स्ट इंडेक्सला असणार, हे सेकंड इंडेक्स, हे थर्ड इंडेक्स. ओके. नंतर फोर्थ, फिफ्थ जसे आपण इन्सर्शन करतो ना नोड त्या वेनी काय आले पाहिजे? 1 by 1 इंडेक्स आले पाहिजे. मग आता हा जर तुमच्याकडे डेटा आहे, तुम्ही आता इन्सर्ट हिपचा प्रोग्राम करणार, हा डेटा आहे तुमच्याकडे, तर इन्सर्ट हिपचा अल्गोरिदम यूज करून तुम्ही हा मेन मेमरी मध्ये इन्सर्ट करणार इंटू द हिप रूल. ओके. अकॉर्डिंग टू द हिप रूल. ठीक आहे. मग आता बरोबर झालंय की नाही हे कसं करणार? की मग तुमचा ह्या हिप तुमचा मेन मेमरी मध्ये बरोबर झालाय की नाही तर तुमचा अरे असा डिस्प्ले झाला पाहिजे 88, 66, 65, 57, 33, 44, 55 and 22 असा तुमचा जो डेटा आहे तो अरे मध्ये काय झाला पाहिजे? स्टोअर झाला पाहिजे. म्हणजे 88 फर्स्ट पोझिशनला, 66 2 3 4 5 6 7 and 8 पोझिशनला असं डिस्प्ले झालं पाहिजे. मग हे जर राईट असाच अरे डिस्प्ले झाला, जर तुमचं 65 फर्स्ट पोझिशनला आला फॉर दिस व्हॅल्यूचा तर मग तुमचं काहीतरी हिप क्रिएट करताना किंवा इन्सर्ट करताना अल्गो काहीतरी रॉंग झालेला आहे. ओके. सो हे झालं तुमचं की अरेनेच तुम्ही काय करणार आहे? तुमचा अरे बरोबर असा मेंटेन झाला पाहिजे. ठीक आहे. मग ह्या पोझिशनला तुमचा अरे कसा असेल? विथ 1 एलिमेंट.
ओके, ह्या पोझिशनला कसा असेल 44 22. ह्या पोझिशनला ॲरे कसा असेल, जर इन बिटवीनच आपण डिस्प्ले केलं तर 88 22 44. ह्या पोझिशनला ॲरे कसा असेल 88 66 44 22. ह्या पोझिशनला ॲरे कसा असेल 7 स्टेपला 88 66 44 22 and 33. म्हणजे आपण एक एक नोड इन्सर्ट केले की बरोबर जर ह्या वेने ॲरे डिस्प्ले होत असेल तर आपला हिप बरोबर इन्सर्ट होतं, आणि फायनल हिप नंतर जर ॲरे असा असेल तर ह्या वे मध्ये जर डिस्प्ले झाला तर आपला हिप जो आहे तो मेन मेमरी मध्ये प्रॉपर हिप ट्री बिल्ड झालेली आहे. ओके, तर हे झालं तुमचं बेसिक. आता बघा अजून एक एक्झाम्पल घेते, अजून एक पॉइंट मला एक्सप्लेन करायचा बिफोर स्टार्टिंग अल्गोरिदम फॉर इन्सर्शन इनटू द हिप. सपोज आपण जे लास्ट टाइम एक्झाम्पल घेतलेले ते एकदा परत सांगते. तुम्ही कोणत्या पण व्हॅल्यू घेऊ शकता, फक्त हिप बिल्ड करताना काय करायचं आहे, रूल्स फॉलो करायचे आहेत. ओके, आता मी हा डायरेक्टली हिप बिल्ड करते. पहिल्यांदा इथे 44 येणार, देन इथे 30 येणार. ओके, त्याच्यानंतर जेव्हा आपण 50 टाकू तेव्हा इथे 50 येणार आहे. ओके, आणि इथे 44 येणार आहे. जसं लास्ट लेक्चर मध्ये पण मी घेतलेलं आणि आता स्टार्टिंगला पण आपण घेतलं ते तसे स्टेप फॉलो करायचे. नंतर 22 कुठे येणार आहे, इथे येणार आहे. 60 ची जी पोझिशन आहे ती सध्या 33 च्या राईटला येईल, पण जेव्हा आपण कम्पेअर करत जाऊ तेव्हा इथे 60 येईल, इथे काय येणार 30 येणार. ओके, नंतर इथे काय होता 50 होता तो इथे येणार आणि इथे 60 येणार. ओके, म्हणजे जो आपला हिप बिल्ड होतोय सध्या तर तो मॅक्सच आहे बघा, बिकॉज 60 लार्जेस्ट आहे, इथं 50 44 22 30 म्हणजे सगळ्या कम्प्लीट बायनरी ट्री लेफ्ट अँड राईट चाइल्ड आर लेस दॅन और इक्वल टू पॅरेंट. हे सगळे रूल्स काय होतात ते फॉलो होतात ते. त्याच्यानंतर 60 झालं ना, आता 55, तर 55 कुठे येणार आहे 44 च्या लेफ्टला, पण 44 काय आहे लेस आहे, सो इथे 44 येणार आणि इथे 55 येणार. ओके, त्याच्यानंतर 77 ची पोझिशन कुठे येणार आहे 55 च्या राईटला, पण 55 लेस आहे, सो इथे 55 येणार, इथे 77 येणार. ओके, परत 77 कम्पेअर करणार 60 सोबत, पण 60 पण लेस आहे, सो इथे 77 येणार आणि 60 च्या तिथे काय येणार आहे 60 च्या तिथे 77 आणि 77 च्या तिथे 60. त्याच्यानंतर आता 55, तर 55 इथे येणार आहे अकॉर्डिंग टू द कम्प्लीट बायनरी रूल. आता हिपचा रूल जो लेफ्ट चाइल्ड अँड राईट चाइल्ड आर लेस दॅन और इक्वल टू द पॅरेंट. ओके, सो 55 कम्पेअर करणार विथ द 22, मग इथे 22 येणार, इथे 55 येणार, परत 55 50 सोबत कम्पेअर करणार म्हणजे इथे 55 येईल आणि इथे 50 येईल, इथे 55. ओके, तर हे झालं तुमचं हिप. आता हा हिप मेन मेमरी मध्ये राईट बिल्ड झालाय. जर आपण ॲरे डिस्प्लेचा जर कोड टाकला आणि ॲरे जर डिस्प्ले केला तर कसा डिस्प्ले व्हायला पाहिजे 76 77, हा पहिल्या पोझिशनला, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ आणि 8 पोझिशनला. सो 77 55 60 लेवल वाईज, 50 30 44 55 आणि 22. हा झाला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ आणि 8. ओके, मग आता बघा आपण आता जर आपल्याला पॅरेंट नोड कोणत्या पोझिशनला आहे हे जर रिक्वायर्ड, पॅरेंट नोड आणि त्याचे लेफ्ट आणि राईट चाइल्ड यांची पोझिशन जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर एक फॉर्म्युला आहे बघा, तुम्हाला ओरलला विचारू शकता. सपोज केथ पोझिशनला जर पॅरेंट असेल, ॲरे मध्ये जर केथ पोझिशनला जर पॅरेंट असेल तर त्या पॅरेंटचा जो लेफ्ट चाइल्ड आहे तो 2k पोझिशनला असणार आहे आणि जो राईट चाइल्ड आहे तो 2k + 1 पोझिशनला असणार आहे. आता बघा सपोज 77 जो आहे हा पॅरेंट आहे, तर 77 म्हणजे कोणत्या पोझिशनला आहे तो फर्स्ट पोझिशनला, म्हणजे k काय आहे आपला 1, म्हणजे जर पॅरेंट केथ पोझिशनला आहे म्हणजे जर हा 77 हा पॅरेंट आहे तर त्याचा लेफ्ट चाइल्ड ॲरे मध्ये कोणत्या पोझिशनला असेल 2k 2 into k किती 1 म्हणजे 2 सेकंड पोझिशनला. बघा आता तुम्हाला ट्री मध्ये दिसतच आहे, हे मेन मेमरी मध्ये असणार आहे. ओके, पण आपण डिस्प्ले करताना असा ॲरे डिस्प्ले करणार, तर 77 च्या लेफ्टला काय
55 म्हणजे 77 चा जो लेफ्ट चाइल्ड आहे तो सेकंड पोझिशनला आहे. मग बरोबर लेफ्टची व्हॅल्यू काय आली 2k अकॉर्डिंग टू द 2k आणि राईट चाइल्ड कुठे असणार आहे बघा 2k प्लस 1. मग k काय 1 आहे कारण की पॅरेंट k 1 पोझिशनला आहे. सो 2 प्लस 1 3. बरोबर बघा 77 चा राईट चाइल्ड काय 60 आणि 60 कुठे पोझिशनला आहे थर्ड पोझिशनला. ओके नाव बघा जर माझा पॅरेंट जो आहे हिप मधला जो पॅरेंट आहे तो केथ पोझिशनला ओके आणि केथ पोझिशन सपोज मी थर्ड घेते. सो पॅरेंट जर थर्ड पोझिशनला असेल तर त्याचा लेफ्ट चाइल्ड 2k म्हणजेच काय 2 into 3 म्हणजेच काय 6 पोझिशनला. बघा आता थर्ड पोझिशनला पॅरेंट म्हणजे थर्ड पोझिशनला काय 60 आणि त्याचा लेफ्ट चाइल्ड 44 ऍरे मध्ये कोणत्या पोझिशनला 6 बरोबर आलं बघा. आणि राईट चाइल्ड 2k प्लस 1 म्हणजे 3k आहे. मग 2 into 3 6 6 प्लस 1 7 बरोबर 60 चा जो राईट चाइल्ड आहे 55 ओके. सो 55 कोणत्या पोझिशनला आहे 7 पोझिशनला आहे. सो बरोबर आपल्याला राईट चाइल्डची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युले विचारू शकता की ही ट्री मध्ये पॅरेंट लेफ्ट आणि राईट नोड कशी फाइंड आउट करायची. ओके तर हे झालं आपलं बेसिक. आता आपण स्टार्ट करूयात इन्सर्शन इनटू द हीप अल्गोरिदम. बघा आता नेक्स्ट आहे इन्सर्शन इनटू हीपचा अल्गोरिदम आहे. इथे राईट हँड साइडला अल्गोरिदम दिलेला आहे. इथे खाली डिलीट हीपचा आहे. तर फर्स्ट आता आपण इन्सर्शनच्या स्टेप्स बघितल्या आहेत. मॅन्युअली आपण इन्सर्ट केला तर आपण अल्गोरिदमने इन्सर्ट करणार आहे. ओके तर जस्ट तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे की हा तेच एक्झाम्पल मी घेतलेला आहे. तुम्ही अल्गोरिदम झाल्यानंतर ऍज अ एक्सरसाइज म्हणून एक वेगळं एक्झाम्पल घ्या आणि अल्गोरिदम अप्लाय करा. ओके आता बघा सुरुवातीला काय करायचं आहे जेव्हा आपला हीप ट्री एम्प्टी आहे तेव्हा n इज इक्वल टू 0. जसं आपण स्टार्ट इक्वल टू नल करतो लिंक लिस्ट एम्प्टी साठी, स्टॉप इक्वल टू नल करतो स्टॅक स्टार्टिंग पोझिशन ओके स्टार्टिंग व्हॅल्यू ऑफ द इंडेक्स. तसंच आता आपण ऍरेनी करणार आहे. सो नल वगैरे येणार नाही. नल फक्त पॉइंटरला असाइन करतात. सो इंटिजर आपला n असणार आहे. सो n इक्वल टू मी 0 घेतलेलं आहे. ओके नाऊ आपण जे इथे जे ऍरेचे नाव आहे आता ऍरेच आहे ना. सो ऍरे साठी त्यांनी कोणतं घेतलेलं आहे बघा ट्री. काय घेतलेला आहे ट्री ऍरे नेम ट्री घेतलेला आहे. एक मिनिट. सो सुरुवातीला n आपला 0 असणार आहे त्याच्यानंतर ट्री ओके तर आपण इथं ट्री आपण एक वेगळा वेला लिहिते इथे ट्री ओके ट्री ऍरे नेम आहे. आता हे किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8. तर आता इथं 8 नोड्स आहेत म्हणून मी 8 लिहिते. पण आपण जो ऍरे आहे आता ऍरेचं मेन डिसएडव्हान्टेज काय की आपण तुम्ही प्रोग्राम असा लिहिला तर सध्या मी 8 टाकते तर ऍरेची साईज 8 दिली तर चालेल. पण नेक्स्ट टाइम मी प्रोग्राम रन केला आणि मी 15 नोट्स टाकल्या तर सो आपण काय करणार आहे आधीच जेव्हा प्रोग्राम करू तेव्हा आधीच ऍरे मॅक्स साईजचा बिल्ड करून ठेवणार आहे. फक्त आता इथे सिम्प्लिसिटीसाठी आपण काय करतोय की जेवढ्या नोट्स आहेत तेवढ्या ऍरे जस्ट आपण सध्या बिल्ड करून ठेवूयात. 8 आहेत ना 3 4 5 6 7 8. आता बघा कोणते कोणते व्हेरिएबल्स आहेत ते पण लिहून घेऊयात आपण म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करता येईल. पीटीआर आणि पीआर म्हणजे पीटीआर म्हणजे करंट नोड आणि पॅरेंट त्याचा पॅरेंट नोड. ओके ते तुम्हाला 1 बाय 1 कळेलच. ठीक आहे आता फर्स्ट आपल्याला कोणता आयटम इन्सर्ट करायचा आहे बघा. फर्स्ट आयटम आपला 44 आहे जो की आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. सो इन्सर्ट इनटू हीप अल्गोरिदम कॉल केलं n ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट केली. सो n झाला 1 बिकॉज आता आपण फर्स्ट आयटम टाकतोय. नाउ रिपीट स्टेप्स 3 to 6 व्हाईल पीटीआर इज ग्रेटर दॅन और ग्रेटर दॅन 1. पण पीटीआर काय एक स्टेप राहिली आपली लिहायची इथे. पीटीआर इज इक्वल टू इथे काय केले बघा n पहिले 1 ने इन्क्रीमेंट केला सो 0 होता n तो 1 केला आपण. त्याच्यानंतर पीटीआर n ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकली. सो पीटीआर पण किती येणार 1 येणार. नाउ व्हाईल लूप व्हाईल पीटीआर इज ग्रेटर दॅन 1. पीटीआर पण पीटीआर काय 1 आहे. सो 1 ग्रेटर दॅन 1 फॉल्स. सो लूप होणारच नाही 3 to 6 स्टेप डायरेक्ट 7 स्टेप होणार. आणि ट्री ऑफ 1 मध्ये
ट्री ऑफ 1 मध्ये म्हणजे अरे आहे हा, सो ट्रीच्या फर्स्ट पोझिशनला काय टाकणार आपण आयटम. आयटम काय 44. बघा पहिली स्टेप जेव्हा मी मॅन्युअली ही बिल्ड केलं तेव्हा काय होतं फक्त 44 नोड होती. ओके तसंच झालंय बघा. नेक्स्ट टाइम आता 30. आता आपला आयटम ऑफ इन्फॉर्मेशन विच वी वॉन्ट टू इन्सर्ट काय आहे 30. ओके नाव परत ही इन्सर्ट हिप अल्गोरिदम कॉल होणार. एन ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होणार. एन 1 होता तो आता झाला 2. ओके देन एन ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकली, सो पीटीआर पण काय झाला 2. देन पीटीआर इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू आहे. 2 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू आहे, तर लूप मध्ये आलो. सो पॅरेंट काय केला पीटीआर डिवायडेड बाय 2. आता इथे पॉइंट मध्ये व्हॅल्यू नाही घ्यायची, जसं आपण बायनरी सर्च मध्ये मिड कॅल्क्युलेट करता, फक्त क्वोशंट घेणार आहे. सो पीटीआर काय 2 डिवाइड बाय 2 किती झालं 1. तर 1 ची व्हॅल्यू कुठे टाकली पीएआर मध्ये म्हणजे पॅरेंट नोड. म्हणजे पीटीआर जर आपली करंट पोझिशन असेल जिथे आपल्याला इन्सर्ट करायचं आहे तर त्याचे पॅरेंट कुठे असेल 1 पोझिशनला असेल. ओके आता इथे चेक करायचं आयटम. आता म्हणजे आपला हिपचा रूल फॉलो करतोय आपण. आता आयटम म्हणजे काय 30. 30 इज लेस दॅन और इक्वल टू ट्री ऑफ पॅरेंट. तर पॅरेंट काय 1 म्हणजे ट्री ऑफ 1. सो 30 इज लेस दॅन और इक्वल टू 44. तर कंडिशन ट्रू आहे. सो इफ मध्ये आलो आणि आयटम कुठे टाकला ट्री ऑफ पीटीआर मध्ये. पीटीआर काय आहे 2 म्हणजे ट्री ऑफ 2 मध्ये काय टाकला आयटम आणि रिटर्न म्हणजे रिमेनिंग कोड होणार नाही. सो ट्री ऑफ 2 मध्ये काय टाकला आयटम दॅट इज 30. ओके नाउ नेक्स्ट टाइम परत आता मला इन्सर्ट काय करायचं आहे नेक्स्ट बघा आता 50. ओके सो परत इन्सर्ट इफ कॉल केलं, एन ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट केली, एन ची व्हॅल्यू टाकली पीटीआर मध्ये, सो पीटीआर पण झाला 3. नाउ व्हाईल पीटीआर इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे 3 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो. पीटीआर डिवायडेड बाय 2 म्हणजे 3 डिवायडेड बाय 2 तो क्वेश्चन काय येईल 1 येईल. सो ती व्हॅल्यू कुठे गेली पीएआर मध्ये गेली 1. ओके नाउ आयटम आपल्याला इन्सर्ट काय करायचं आहे 50. 50 इज लेस दॅन और इक्वल टू ट्री ऑफ पीएआर. पीएआर काय 1 म्हणजे ट्री ऑफ 1 मध्ये काय आहे 44. कंडिशन काय आहे फॉल्स आहे, सो इफ होणार नाही. नेक्स्ट स्टेपला आलो. ट्री ऑफ पीएआर ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये टाकली म्हणजे ट्री ऑफ पीएआर म्हणजे पीआर काय 1. सो ट्री ऑफ 1 ची व्हॅल्यू कुठे टाकली ट्री ऑफ पीटीआर मध्ये आणि पीटीआर काय आहे 3 म्हणजे ट्री ऑफ 1 ची व्हॅल्यू टाकली 3 मध्ये. मग ट्री ऑफ 1 मध्ये 44 येते आले 3 मध्ये. ओके त्याच्यानंतर 44 तिथे पण असणार आहे, कॉपी करतो तेव्हा तिथे पण कॉपी राहते. ओके त्याच्यानंतर पीएआर ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकली, मग पीआर काय होतं 1. सो पीटीआर काय झाला 1. अगेन लूप परत. ओके जोपर्यंत कंडिशन फॉल्स नाही होत. आता पीटीआर काय आहे 1. सो पीटीआर 1 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन फॉल्स आहे. सो डायरेक्टली इथे आलो आणि ट्री ऑफ 1 मध्ये काय टाकला आयटम. आयटम काय आहे 50. सो ट्री ऑफ 1 मध्ये व्हॅल्यू काय गेली 50. बघा ठीक आहे म्हणजे आपला मॅक्स हिप बिल्ड होतोय. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला आयटम ऑफ इन्फॉर्मेशन कोणती इन्सर्ट करायची आहे 22. ओके परत इन्सर्ट हिप कॉल केलं, एन 1 ने इन्क्रीमेंट केला, एन 3 होता तो आता झाला 4. ओके एन ची व्हॅल्यू टाकली पीटीआर मध्ये, सो पीटीआर पण झाला 4. त्याच्यानंतर पीटीआर इज ग्रेटर दॅन 1. येस 4 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू आहे. सो पॅरेंट ची व्हॅल्यू काय आली पीटीआर डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 आली पॅरेंट. ओके नाउ आयटम जो की आपल्याला इन्सर्ट करायचं दॅट इज 22. 22 इज लेस दॅन और इक्वल टू ट्री ऑफ पीएआर. ट्री ऑफ पीएआर किती आहे 2 म्हणजे ट्री ऑफ 2 किती आहे 30. सो कंडिशन ट्रू आहे. सो काय केलं आयटम कुठे टाकलं आपण ट्री ऑफ पीटीआर मध्ये. पीटीआर किती आहे 4. सो ट्री ऑफ 4 मध्ये टाकला आयटम दॅट इज 22 अँड रिटर्न म्हणजे डायरेक्टली एक्झिट म्हणजे रिमेनिंग कोड होणार नाही. ठीक आहे नाउ नेक्स्ट आयटम ऑफ इन्फॉर्मेशन टू इन्सर्ट. नेक्स्ट आयटम आपल्याला काय इन्सर्ट करायचं आहे 60. ओके नाउ अगेन लूप इन्सर्शन कोड कॉल केला तर एन ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट केली दॅट इज 5 झाली. एन ची व्हॅल्यू टाकली पीटीआर मध्ये, सो पीटीआर झाला 5. द पीटीआर इज ग्रेटर दॅन 1. 5 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू. सो पॅरेंट ची व्हॅल्यू काय येणार पीटीआर डिवायडेड बाय 2 म्हणजे क्वोशंट काय येणार 2. सो पॅरेंट ची व्हॅल्यू काय आली 2 आली. ओके नाउ नेक्स्ट आयटम जो की आपल्याला इन्सर्ट करायचं 60 इज लेस दॅन और इक्वल टू ट्री ऑफ पीएआर. पीएआर काय आहे 2 आहे आणि ट्री ऑफ 2 मध्ये काय आहे 30. कंडिशन ट्रू आहे का नाही फॉल्स आहे. सो हा इफ होणार नाही. इथे आलो
ट्री ऑफ पी आर ची व्हॅल्यू म्हणजे पी आर काय आहे 2 म्हणजे ट्री ऑफ 2 ची व्हॅल्यू कुठे टाकायची ट्री ऑफ पीटीआर मध्ये पीटीआर काय आहे 5 म्हणजे ट्री ऑफ 2 ची व्हॅल्यू कुठे टाकायची ट्री ऑफ 5 मध्ये 2 मध्ये 30 आहे तर ते आले 5 मध्ये ओके नाउ पीआर ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये म्हणजे पीआर 2 होता तर आता पीटीआर पण काय आला 2 आला ओके नाउ परत लूप 2 is greater than 1 because PTR now is 2. 2 is greater than 1 condition true आहे. Now PTR divided by 2. PTR आता 2 आहे. Okay. So 2 divided by 2 किती झालं 1. So आयटम PR मध्ये व्हॅल्यू काय गेली 1 गेली. ओके. नाउ आयटम जो की आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तो आहे 60. 60 is less than or equal to tree of PR. PR किती आहे 1 आहे. So tree of 1 मध्ये काय आहे 50. कंडिशन काही फॉल्स आहे ओके सो हा इफ होणार नाही नंतर ट्री ऑफ पी आर ची व्हॅल्यू म्हणजे बघा आता पी आर किती आहे 1 म्हणजे ट्री ऑफ 1 ची व्हॅल्यू कुठे टाकायची ट्री ऑफ पीटीआर मध्ये पीटीआर किती आहे 2 आहे ओके सो ट्री ऑफ 1 ची व्हॅल्यू 2 मध्ये मग 1 मध्ये 50 होतं सो आता 2 मध्ये किती होणार 50 होणार आणि ऑलरेडी आपण 30 फिफ्थ पोझिशनला टाकलेलाच आहे ओके त्याच्यानंतर पी आर ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये ओके आता काय पीआर ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये सो पीआर मध्ये 1 आहे सो पीटीआर मध्ये आला 1 ओके अगेन आता लूप 1 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन फॉल्स बाहेर आलो आणि ट्री ऑफ 1 मध्ये टाकला आयटम सो ट्री ऑफ फर्स्ट पोझिशनला काय टाकला आयटम दॅट इज 60 सो इथे आला 60 बरोबर आहे बघा आता एवढे जे आपण नोड इन्सर्ट केले त्याच्या 60च मॅक्स आहे तो बरोबर फर्स्ट पोझिशनला आलाय म्हणजे काय झालेला आहे तो रूट नोडला आलाय ओके नाउ नेक्स्ट आयटम ऑफ इन्फॉर्मेशन टू इन्सर्ट नेक्स्ट आयटम ऑफ इन्फॉर्मेशन टू इन्सर्ट 60 पर्यंत झाला आता 55 ओके n1 इन्क्रीमेंट केला n5 होता शेवटी आता n किती झाला 6 झाला मग n ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये मग पीटीआर पण किती झाला 6 झाला नाउ 6 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू आहे सो पीटीआर डिवायडेड बाय 2 म्हणजे 6 डिवायडेड बाय 2 किती आले 3 कशाची व्हॅल्यू आली ही पीआर ची Okay, now item to insert is 55. 55 is less than or equal to tree of PAR. PR काय 3 आहे मग tree of 3 मध्ये काय 44 तर कंडिशन फॉल्स आहे मग इफ होणार नाही खाली आलो ट्री ऑफ PAR ची व्हॅल्यू PR किती आहे 3 म्हणजे ट्री ऑफ 3 ची व्हॅल्यू आपल्याला कुठे टाकायची आहे ट्री ऑफ PTR मध्ये PTR किती आहे 6 आहे बरोबर म्हणजे ट्री ऑफ 3 ची व्हॅल्यू ट्री ऑफ 6 मध्ये टाकली 3 मध्ये 44 आहे तो 6 मध्ये आला ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आता पीआर ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये पीआर 3 होता सो पीटीआर पण किती आला 3 आला पीटीआर किती आला 3 आला अगेन लूप पीटीआर इज ग्रेटर दॅन 1 येस पीटीआर इज ग्रेटर दॅन 1 नाउ न्यू पॅरेंट कॅल्क्युलेट केला 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येईल 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1 येईल म्हणजे पॅरेंट आला 1 ओके नाउ आयटम टू इन्सर्ट काय 55 ओके अँड 55 इज लेस दॅन हे लेस दॅन और इक्वल टू ट्री ऑफ पॅरेंट पॅरेंट किती आहे 1 मग ट्री ऑफ 1 मध्ये काय 60 कंडिशन ट्रू आहे ओके सो ट्री ऑफ पीटीआर मध्ये कोणती व्हॅल्यू टाकली आयटम पीटीआर किती आहे 3 म्हणजे ट्री ऑफ 3 मध्ये टाकला आयटम विच इज 55 आणि 44 काय रिप्लेस नाही झालेला आहे पण ऑलरेडी आपण तो 6 पोझिशनला मूव्ह केलेला आहे इथे आलं 55 ओके नाउ नेक्स्ट बघा आता इथे हे काही स्टेप झाली आपली त्याच्यानंतर रिटर्न म्हणजे रिमेनिंग कोड होणार नाही ओके नाउ नेक्स्ट टाइम आता किती आता परत मला आता इन्सर्ट करायचं आहे आयटम ऑफ इन्फॉर्मेशन 55 झालेला आहे आता 77 ओके त्याच्यानंतर आता परत इन्सर्ट कॉल केलं n1 ने इन्क्रीमेंट केला 6 होता आता तो 7 झाला n ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये म्हणजे पीटीआर पण झाला 7 पीटीआर इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे 7 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू आहे सो पॅरेंट काय आला पीटीआर डिवायडेड बाय 2 7 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय आलं 3 आला ओके नाउ आयटम जो की आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तो 77 इज लेस दॅन और इक्वल टू ट्री ऑफ पीआर पीआर काय 3 आणि ट्री ऑफ 3 काय आहे 55 सो कंडिशन फॉल्स आहे सो हाईफ होणार नाही त्याच्यानंतर ट्री ऑफ पीआर ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये
ट्री ऑफ पीआर, पीआर किती आहे 3 आणि कशामध्ये टाकायची ट्री ऑफ 3 ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये, पीटीआर किती आहे 7 आहे. सो ट्री ऑफ 3 ची व्हॅल्यू म्हणजेच काय 55 कुठे टाकायची ट्री ऑफ 7 मध्ये म्हणजे इथे आला 55. ओके, नाउ पीआर ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, पीआर काय आहे 3 तो आला आता पीटीआर आला. ओके, त्याच्यानंतर परत लूप पीटीआर इज ग्रेटर दॅन 1, येस 3 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू आहे. सो 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1. सो पीआर ची व्हॅल्यू काय आली 1 आली. ओके, नाउ आयटम टू इन्सर्ट काय आहे 77 इज लेस दॅन ऑर इक्वल टू ट्री ऑफ पीएआर, पीआर काय 1 म्हणजे ट्री ऑफ 1 काय 60 कंडिशन ट्रू आहे, कंडिशन फॉल्स आहे. मग काय इफ होणार नाही. त्याच्यानंतर इथे आलो ट्री ऑफ पीआर ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये. सो आता बघा ट्री ऑफ पीआर काय 1 म्हणजे ट्री ऑफ पीआर ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये, पीटीआर काय आहे 3 म्हणजे ट्री ऑफ 1 ची व्हॅल्यू ट्री ऑफ 3 मध्ये, 1 मध्ये 60 आहे तो इथे आला 3 च्या पोझिशनला, इथे आला 60 आणि ऑलरेडी आपण 55 मूव्ह केलेलाच होता. ओके, नाउ पीआर ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, सो पीआर 1 आहे सो पीटीआर पण किती आला 1 आला. नाउ 1 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन फॉल्स, डायरेक्टली लूपच्या बाहेर आलो आणि ट्री ऑफ 1 मध्ये टाकला आयटम म्हणजे काय आयटम 77 तो टाकला ट्री ऑफ 1 च्या पोझिशनला आणि 60 आपण ऑलरेडी मूव्ह केलेला आहे. ओके, हे झालं आपलं अप टू द 77 हा हिप. म्हणजेच काय आता मी इथपर्यंत इन्सर्ट हिप कॉल केलं 7 टाइम आणि डिस्प्ले जर केला आणि जर माझा ॲरे असा डिस्प्ले होत असेल तर आपला जो इन्सर्ट हिपचा अल्गोरिदम आहे तो राईट आहे. ओके, नाउ नेक्स्ट टाइम आता नेक्स्ट आयटम ऑफ इन्फॉर्मेशन लास्ट. आता कोणता आपल्याला इन्सर्ट करायचा आहे 55. ओके, नाउ n1 ने इन्क्रीमेंट केला तर n किती झाला आता 8 झाला. त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये म्हणजे इथं पण 8 आला. त्याच्यानंतर पीटीआर ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू आहे. सो पॅरेंट कॅल्क्युलेट केला 4 डिवायडेड बाय 2 दॅट इज 8 डिवायडेड बाय 2 दॅट इज 4. ओके, नाउ आयटम ऑफ इन्फॉर्मेशन काय 55 इज लेस दॅन ऑर इक्वल टू ट्री ऑफ पीएआर, पीआर काय आहे 4, ट्री ऑफ 4 मध्ये काय 22 कंडिशन फॉल्स आहे. मग इफ होणार नाही. इथे आलो ट्री ऑफ पीएआर ची व्हॅल्यू पीआर किती आहे 4. ओके, कशामध्ये टाकायची ट्री ऑफ पीटीआर मध्ये, पीटीआर किती आहे 8 मग ट्री ऑफ 4 ची व्हॅल्यू ट्री ऑफ 8 मध्ये, 4 मध्ये काय 22 तर तो आला 8 मध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पीआर ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये म्हणजे इथे आला 4. ओके, अगेन लूप पीटीआर इज ग्रेटर दॅन 1, येस 4 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू आहे. न्यू पॅरेंट कॅल्क्युलेट केला 4 डिवायडेड बाय 2 2. ओके, नाउ आयटम ऑफ इन्फॉर्मेशन 55 इज लेस दॅन ऑर इक्वल टू ट्री ऑफ पॅरेंट, पॅरेंट किती आहे 2 मग ट्री ऑफ 2 काय आहे 55 ही पण कंडिशन फॉल्स आहे. सो ट्री ऑफ पॅरेंट ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये, आता पॅरेंट किती आहे 2 म्हणजे ट्री ऑफ 2 ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये, पीटीआर किती आहे 4 म्हणजे ट्री ऑफ 2 ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये, 2 मध्ये 50 आहे तर ते आता कुठे आले 4 मध्ये 50. ओके, बघा आता आणि 22 आपण ऑलरेडी 8 पोझिशनला पाठवलेला आहे. देन पीआर ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये म्हणजे पीआर 2 होता तर आता पीटीआर पण काय आला 2 आला. अगेन 2 इज ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू आहे. नाउ पीटीआर डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 डिवायडेड बाय 2 काय आलं 1 आलं. सो पीटीआर जर ट्रू आहे तर पॅरेंट काय आला 1 आला. नाउ आयटम ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इज 55 इज लेस दॅन ऑर इक्वल टू ट्री ऑफ पॅरेंट. सो पॅरेंट काय आहे 1 आहे. सो ट्री ऑफ पॅरेंट काय आहे म्हणजे 1 काय आहे 77 कंडिशन ट्रू आहे. सो ट्री ऑफ पीटीआर मध्ये काय टाकला आयटम, पीटीआर काय आहे 2 म्हणजे ट्री ऑफ 2 मध्ये काय टाकला आयटम, आयटम काय आहे 55 आणि रिटर्न म्हणजे रिमेनिंग कोड होणार नाही. रिटर्न म्हणजे हा जो रिमेनिंग कोड आहे तो होणार नाही. ओके, म्हणजे आपला फायनल ॲरे काय आला हा आला आणि ॲरे वरून जर आपण ट्री ड्रॉ केली तर ॲरे मध्ये कशी इन्फॉर्मेशन जाते लेवल वाईज जाते ना आणि 2च चाइल्ड असतात हे तुम्हाला माहिती आहे. तर पहिला हा 77 रूट येणार, त्याच्यानंतर नेक्स्ट जे 2 आहेत ते त्याचे लेफ्ट आणि राईट चाइल्ड येणार. कंप्लीट बायनरी ट्रीच आपली बिल्ड होती. त्याच्यानंतर इथे 50 येणार, इथे 30 येणार, इथे 44 येणार, इथे 55 येणार आणि इथे 22 येणार. बघा अशी ट्री
मेन मेमरी मध्ये बिल्ड होईल. म्हणजेच काय, हा जर डेटा मी इन्सर्ट केला आणि जर ॲरे असा डिस्प्ले झाला, ॲरे डिस्प्ले करायचा आपलं ट्रॅव्हर्सिंगचा अल्गोरिदम यूज करायचं, आणि जर ॲरे सेम असाच डिस्प्ले झाला तर आपला जो इन्सर्शनचा अल्गोरिदम आहे ते राईट आहे. म्हणजेच काय, मेन मेमरी मध्ये प्रॉपर जो हिप आहे तो बिल्ड झालेला आहे. बघा आता 77, 55, 60, 50, 30, 44, 55 आणि 22 हे सेम आपलं आपण याच्या आधी जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये सेम अशीच आपला ॲरे काय झालेला, क्रिएट झालेला. ओके, तर हे झालं आपलं इन्सर्शन इनटू हिपचं अल्गोरिदम. त्याच्यानंतर आता डिलीटचा अल्गोरिदम. जसं आपण इन्सर्शनचा अल्गोरिदमच्या आधी मी एक एक्झाम्पल मॅन्युअली एक्सप्लेन केलं, तसंच आता आपण डिलीट हिप करण्यासाठी आधी आपण एक एक्झाम्पल डिलीट कसा होतो इलेमेंट ते पहिल्यांदा बघू, त्याच्यानंतर आपण अल्गोरिदम बघू. सो सपोज आता जो आपला मगाचाच हिप आहे, सपोज हा जर हिप बिल्ड केलेला असेल 55, 60, 50, 30, 44, 55 आणि 22. ओके, तर आपला ॲरे कसा इन्सर्ट हिपनी बिल्ड झालेला होता फॉर दिस पर्टिक्युलर हिप, 677, 55, 60, 50, 30, 44, 55 and 22. ओके, तर हा आपला ॲरे आहे. आता जसं आपण इन्सर्ट कोणता पण डेटा इन्सर्ट करतोय, पण डिलीट ही ट्री मधली व्हॅल्यू किंवा नोड डिलीट करण्यासाठी तुम्ही कोणतेही आयटम ऑफ इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. हिप मध्ये फक्त डिलीट काय होतं, ऍट अ टाइम एकच नोड होते ऍट अ टाइम. म्हणजे तुम्ही आता n नंबर ऑफ टाइम्स जर डिलीट कॉल केलं तर एक एक नोड डिलीट होईल. ओके, सो एक नोड डिलीट होती ऍट अ टाइम, दॅट इज अ रूट नोड. जी रूट नोड असेल तीच डिलीट होणार आहे. ओके, मग रूट नोड डिलीट केल्यानंतर जो रिमेनिंग आहे डेटा तुमच्या ॲरे मधला किंवा हिप ट्री मधला, तो आपल्याला रिअरेंज करावा लागतो. कशा वेळी की तो मॅक्स हिपच राहायला पाहिजे. ओके, जसं बायनरी सर्च ट्री मध्ये आपण जर डिलीट केलं तर आपण रिअरेंज करतो की ज्यांनी जी रिमेनिंग ट्री आहे ती पण बायनरी सर्च ट्रीज राहिली पाहिजे. म्हणजे दॅट ट्री विल फॉलो द रूल्स ऑफ द बायनरी सर्च ट्री. तसंच एकतर काय की डिलीट हिप मध्ये कंपल्सरी रूटच नोड डिलीट होणार. ओके, आणि सेकंड काय, मग डिलीट तर होणार, ठीक आहे, पहिल्यांदा 77 डिलीट होणार. मग आपल्याला तो हिप अरेंज करायचा आहे, रिअरेंज करायचा आहे की जेणेकरून तो परत मॅक्स हिपच राहील. ओके, सो पहिल्यांदा जर मी डिलीट केलं तर 77 काय होणार, डिलीट होणार. ठीक आहे, तर 77 डिलीट होणार, बरोबर आहे. मग आता ह्याला मॅक्स हिप कसं करायचं, जसं इन्सर्ट करताना आपण बॉटम टू अप जातो कम्पेअर करत करत, तसं आता डिलीट करताना रूट टू बॉटम यायचा आहे. सो जो लास्ट नोड असेल म्हणजे 22, जी लास्ट नोड असेल, लास्ट लेवलची लास्ट नोड, तर ती पहिले रूट पोझिशनला आणायची, जो की आपण डिलीट केलेला आहे त्या पोझिशनला. ओके, त्याच्यानंतर हा आपला फायनल नाही, बिकॉज मॅक्स हिप मध्ये मॅक्स व्हॅल्यू पाहिजे. ओके, सो नाऊ 22 कम्पेअर करायचा विथ दी बोथ दी पॅरेंट्स, सॉरी बोथ दी चाइल्ड, लेफ्ट आणि राईट चाइल्ड. ओके, मग त्यातला ग्रेटेस्ट कोणता आहे तर तिथे तो मूव्ह करायचा. मग आता 55 आणि 60 आर द टू चाइल्ड ऑफ द 22, पण 60 त्यातल्या त्यात ग्रेटर आहे. सो काय करायचं, इथे 60 आणायचं आणि इथे 22 आणायचं. त्याच्यानंतर 22 परत जोपर्यंत लेवल कम्प्लीट होत नाही तोपर्यंत कम्पेअर करायचं. 22 बरोबर त्याच्या परत दोन्ही चाइल्ड बरोबर कम्पेअर करायचं, लेफ्ट आणि राईट. त्यातलं काय, राईट चाइल्डच ग्रेटर आहे. सो काय येणार आता इथे 55 येणार, जो ग्रेटर आहे तो मूव्ह करायचा पॅरेंट पोझिशनला. इथे 55 येणार, इथे 22 येणार. आता कम्पेअर करायला काहीच नाही, तर हा झाला आफ्टर डिलीटिंग द 77, दॅट इज अ रूट नोड. म्हणजे पहिल्यांदा डिलीट काय झाला, 77. मग त्याच्यानंतर आपला रिमेनिंग ॲरे कसा राहील बघा, 60 म्हणजे लेवल वाईज 60, 55, 55, 50, 30, 44 आणि 22. म्हणजे मी जर डिलीट अल्गोरिदम केलं तर पहिले फर्स्ट टाइम मी डिलीट अल्गोरिदम कॉल केलं फॉर दिस पर्टिक्युलर हिप, तर माझं 77 डिलीट होणार. आणि जर मी ॲरे डिस्प्ले केला तर तो असा राहणार, तरच आपला 77 प्रॉपर डिस्प्ले झालं, डिलीट झालेला आहे. ओके, नाऊ नेक्स्ट, आता कोणता परत मी डिलीट कॉल केलं तर कंपल्सरी कोणता डिलीट होणार, रूट नोड, दॅट इज 60. ओके, आता 60 डिलीट होणार, म्हणजे इथे झालं 60 डिलीट. परत काय करायचं, जो लास्ट लेवलची जी लास्ट नोड आहे दॅट इज अगेन 22,
ती रूट पोझिशनला आणायची. अगेन ती कम्पेअर करायची विथ दी बोथ दी चाइल्ड. पण नाऊ बोथ दी चाइल्ड्स आर द इक्वल. मग काय करायचं, जो आधी इन्सर्ट होतो तो ऑलवेज आधी कोणता इन्सर्ट होतो, लेफ्ट चाइल्ड. सो जर ग्रेटर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्ट ग्रेटर जो नोड आहे ती पॅरेंटला नेणार. ओके, तर पण आता इथे दोन्ही पण चाइल्ड जर सेम असेल तर लेफ्ट चाइल्ड पहिले रिप्लेस कर, लेफ्ट चाइल्ड पॅरेंटला न्यायचा. ओके, सो 22 इथे येणार आणि 55 इथे येणार. अगेन 22 कम्पेअर करायचं विथ दी बोथ दी चाइल्ड 50 and 30. सो 50 इज ग्रेटर. सो आता काय येणार आहे, इथे 50 येणार आणि इथे 30 येणार. म्हणजे आफ्टर डिलीटिंग 60 जर मी ॲरे डिस्प्ले कॉल केलं तर 55 50 55 इथे 22 55 22 30 44 आणि हा 22 तर आपला इकडे गेलेला, कारण की एक नोड कमी झाली. ओके, ठीक आहे. तर हे झालं आपलं रिमेनिंग हिप ट्री. आता नेक्स्ट मी परत डिलीटचं कॉल केलं तर काय होणार, 55 डिलीट होणार कंपल्सरी, ही रूट नोड. मग आता काय करायची, लास्ट लेवलची जी लास्ट नोड आहे दॅट इज आता 44 आहे, ती आणायची पहिले रूट पोझिशनला. म्हणजे इथला 44 डिलीट करायचा आणि तो पहिले रूट पोझिशनला आणायचा. अगेन 44 कम्पेअर करायचा विथ बोथ दी चाइल्ड 50 and 55. पण 55 ग्रेटर आहे, सो 55 येणार आहे इथे आणि इथे येणार आहे 44. सो इथे आलं 44 आणि इथे आलं 55. ओके, अगेन आता कम्पेअर करायला कोणतीच नोड नाही, हे स्टॉप. सो आफ्टर डिलीटिंग द 55 आपला रिमेनिंग ॲरे काय झाला बघा, रूट वाईज लेवल वाईज 55 50 44 22 आणि 30. ओके, हे झालं आपलं नेक्स्ट डिलीट. त्याच्यानंतर आता परत जर मी डिलीटची चॉईस दिली तर अगेन 55 डिलीट होणार, बिकॉज 55 इज नाउ द रूट नोड. ओके, सो 55 जर डिलीट केलं तर आता लास्ट लेवलची लास्ट नोड कोणती आहे, 30 आहे. ओके, सो पहिल्यांदा 30 कुठे जाणार आहे, रूट पोझिशनला जाणार आहे. ओके, नाउ 30 कम्पेअर होणार विथ बोथ दी चाइल्ड, तर 50 ग्रेटर आहे. ओके, सो काय येणार आता, इथे 30 येणार आणि इथे 50 येणार. सो इथे 30 इथं 50. आता 30 त्याच्या एका चाइल्ड बरोबर कम्पेअर करायचा 22, पण 22 लेसच आहे, सो इथे स्टॉप झालं. म्हणजे आफ्टर डिलीटिंग 55 रिमेनिंग ॲरे कसा डिस्प्ले झाला पाहिजे, 50 30 44 आणि 22. जर असं काहीतरी इथे आधी 44 आलं नंतर 30 आलं तर मग तुमचं काहीतरी डिलीटचं अल्गोरिदम चुकलं. ओके, नाउ नेक्स्ट आता जर मी परत डिलीटची चॉईस दिली तर काय डिलीट होणार, 50. ओके, सो परत आता लास्ट लेवलची लास्ट नोड कोणती आहे, आता 22 आहे. ओके, सो 22 कुठे येणार आहे, रूट पोझिशनला येणार आहे. अगेन कम्पेअर करायचं 22 विथ द बोथ दी चाइल्ड, तर 44 हा ग्रेटर चाइल्ड आहे. ओके, सो इथे 22 येणार आणि इथे 44 येणार. सो इथे आलं 22 इथे आलं 44. आता 22 ला कम्पेअर करायला आता पुढे चाइल्ड नाहीये, लेवलच नाहीये, सो इथे स्टॉप होणार. सो आफ्टर डिलीटिंग द 50 द रिमेनिंग ॲरे विल बी लाईक दिस. ओके, नाउ आता डिलीट कोणता होणार, 44 होणार. ठीक आहे, आता 44 डिलीट होणार. मग लास्ट लेवलची लास्ट नोड कोणती आहे, 22. तर इथे रूट नोडला कोणती आणायची, आता इथे 22 आणायची. 22 कम्पेअर करायचा ते एकच चाइल्ड 30, पण 30 ग्रेटर आहे, सो काय येणार, इथे 22 येणार आणि इथे 30 येणार. इथे 30 आणि इथे 22. सो आफ्टर डिलीटिंग द 44 द रिमेनिंग ॲरे विल बी लाईक दिस. ओके, नाउ आता काय डिलीट होणार, 30 डिलीट होणार. ओके, सो 30 डिलीट करण्यासाठी आता लास्ट लेवलची लास्ट नोड कोणती आहे, 22, तर ती ह्या पोझिशनला आणायची. आता 22 ला कम्पेअर करायला काहीच नाही, सो आफ्टर डिलीटिंग 22 युअर ॲरे विल बी विथ वन नोड दॅट इज 22. ओके, आता मी परत डिलीटचं चॉईस दिली तर 22 पण डिलीट होणार आणि लास्ट लेवलची लास्ट नोड नाहीच आहे. सो हे झालं आपलं डिलीट अल्गोरिदम. ओके, आता डिलीट अल्गोरिदम आपण बघणारच आहे नेक्स्ट लेक्चरला, पण त्याच्या आधी तुम्हाला आता हिप सॉर्ट, जसं नेक्स्ट जो पॉइंट आहे हिप सॉर्ट, तर त्याचं सेपरेट अल्गोरिदम नाहीये. तुम्हाला इन्सर्ट आणि डिलीट आहे ते जे कंबाईन करून तुम्हाला काय करायचं आहे, हिप सॉर्ट करायचं आहे. बघा आता
आता हिप सॉर्ट करताना तुम्ही ऍरे सॉर्ट करणार आहे. जसं आपण क्विक सॉर्ट युजिंग स्टॅक केलं होतं, तर आपण स्टॅक नव्हता सॉर्ट केला, आपण ऍरे सॉर्ट केला होता विथ द हेल्प ऑफ द स्टॅक. ओके, आता हिप सॉर्ट डिलीट अल्गोरिदम आपण पहिले नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. म्हणजे हे जे आता आपण मॅन्युअल डिलीट केलं ते आपण कोडनी बघणार आहे. ओके, पण त्याच्या आधी डिलीट झालं की आपल्याला लगेच हिप सॉर्ट बघायचं आहे. तर हिप सॉर्ट साठी सेपरेट असा कोड नाहीये काय. तर हिप सॉर्टची तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, हिप सॉर्ट मध्ये पहिले तुम्ही एक ऍरे घेणार, नॉट हिप, हिप नाही, ऍरे घेणार. आता फॉर एक्झाम्पल बघा, पहिले हा ऍरे घेतला मी, मगाचच एक्झाम्पल घेते, हा ऍरे घेतला, हा ऍरे घेतला, आता हा हिप नाहीये. तर मी काय करणार, ऍरेचे किती एलिमेंट्स आहेत, 3 4 5 6 7 8. ओके, तर 8 टाइम्स मी काय कॉल करणार, इन्सर्ट हिप अल्गोरिदम, जे की आपण जस्ट बघितलं. ओके, मग हा ऍरे आहे, मी 8 टाइम्स कॉल केलं इन्सर्ट हिप अल्गोरिदम. सो मला आता ऍरे कसा मिळेल, हिप बिल्ड झाल्यानंतर 77 55 60, जे आपण जस्ट बघितलं ह्याच्या आधीच्या पॉइंट मध्ये, 30 44 55 77 55 60, त्याच्यानंतर 50 30 44 55 आणि 22 असा ऍरे मिळणार. म्हणजे हा ऍरे तुमचं इनपुट झालं. मग तुम्ही काय करणार, इन्सर्ट हिपनी तुम्ही हिप क्रिएट केला, मग ऍरे तुमचा असा कन्वर्ट झाला. ओके, आता काय करायचं, जेवढ्या टाइम्स तुम्ही इन्सर्ट हिप कॉल केलं, तर इन्सर्ट हिप झाल्यानंतर ऍरे असा चेंज झाला. ओके, पण अजून तो सॉर्ट नाही झालेला आहे. आता परत 8 टाइम्स काय कॉल करायचं, डिलीट हिप. डिलीट हिप कॉल करताना एक एक जो आयटम डिलीट करणार आहे तो एका ऍरे मध्ये स्टोअर करायचा. सपोज हा ए ऍरे आहे, ओके, जो की आपण इनपुट घेतले, ज्याला आपल्याला सॉर्ट करायचं आहे, तर त्याला आपण इन्सर्ट हिप 8 टाइम्स कॉल केल्यानंतर ए ऍरे असा झाला. ओके, आता काय करायचं, 8 टाइम्स डिलीट हिप कॉल करायचं, आणि इच टाइम जेव्हा तुम्ही कॉल करणार, जो आयटम डिलीट होतोय दॅट इज अ रूट, तर तो एका सेकंड ऍरे मध्ये स्टोअर करायचा. म्हणजे बी ऑफ 1 मध्ये पहिले 77 स्टोअर करणार, जो की आपण रिटर्न करणार आहे डिलीटेड आयटम. नंतर तो 2 पोझिशनला, हा 3 पोझिशनला, हा 4 पोझिशनला, हा 5 पोझिशनला, हा 6 ला, हा 7th ला, आणि हा 8 ला. म्हणजे 8 टाइम जेव्हा तुम्ही डिलीट कॉल करणार, तेव्हा जो आयटम 1 बाय 1 डिलीट होईल तो कुठे टाकायचा आहे, एका सेकंड ऍरे मध्ये टाकायचा, सपोज बी मध्ये. ओके, मग 8 टाइम्स म्हणजे जो तुमच्या ऍरेचा जेवढा एन असेल तेवढ्या टाइम्स इन्सर्ट हिप कॉल करायचं, तेवढ्या टाइम्स डिलीट हिप कॉल करायचं. फक्त डिलीट हिपच्या अल्गोरिदम मध्ये आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करायची, म्हणजे जो आयटम डिलीट झालेला आहे, मग तो आयटम डिलीट झालेला आपण एका ऍरे मध्ये स्टोअर करणार, आणि तो ऍरे लास्ट सगळं हे डिलीट एन टाइम झाल्यानंतर जो आपला बी ऍरे आहे, जो की सेकंड दुसरा ऍरे आहे, तो आपण काय करणार, रिव्हर्स डिस्प्ले करणार. मग रिव्हर्स डिस्प्ले केल्यानंतर हा ऍरे बी ऍरे कसं डिस्प्ले होईल, 22 30 44 50 55 55 60 77. बघा, म्हणजे काय झालं, ऍरे सॉर्ट झाला. बिकॉज मॅक्स हिप जेव्हा मॅक्स हिप आपण डिलीट करतो तेव्हा काय डिलीट होतं, रूट नोड, आणि रूट मॅक्स हिप असल्यामुळे रूटची व्हॅल्यू मॅक्स असते, हायेस्ट असते. सो 1 बाय 1 रूट डिलीट होतो, ते आपण एका ऍरे मध्ये स्टोअर करून ठेवणार, जी डिलीटेड नोड येते, आणि तो ऍरे शेवटी काय करणार, रिव्हर्स प्रिंट करणार. सो आपलं झालं हे हिप सॉर्ट. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चरला आपण डिलीट अल्गोरिदम आणि देन हिप सॉर्ट अल्गोरिदम बघूयात. ठीक आहे, नाव तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवते इन्सर्ट हिपचा. काल तुम्हाला सेंड केलेला आहे, त्याच्यात डिलीट पण आहे. तर सध्या आपण डिलीट जी केस आहे ती आपण काय करूयात, सध्या कमेंट मध्ये करूयात, आणि फक्त इन्सर्ट हिपचा आपला अल्गोरिदम झालाय, सो तो प्रोग्राम करू. तुम्हाला रन करून दाखवते. इथे आता डिलीट चॉईस तुम्हाला पहिल्यांदा आपण काय करूयात, डिलीट आहे चॉईस देते मी, फक्त त्याला कमेंट टाकू. मग नेक्स्ट टाइम आपण फक्त या कमेंट काढूयात. डिस्प्ले फंक्शन मध्ये जस्ट काय केलेलं आहे, ऍरे डिस्प्ले केलेला आहे. आता बघा, हे इन्सर्ट हिपचं
सेम अल्गोरिदम आहे जे आपण बघितले, फक्त अल्गोरिदम मध्ये ट्री आहे ॲरेला नेम, इथे मी ए घेतलेला आहे. आणि जे व्हेरिएबल्स आपल्याला सगळ्या फंक्शन्स मध्ये लागतात म्हणजे ॲरे, एन आणि आय आणि आयटम, तर ते मी ग्लोबली डिक्लेअर केलेत फक्त. त्याच्यानंतर इंट इन्सर्ट हिप का केलेलं आहे बघा, बिकॉज आपलं जे अल्गोरिदम होतं इन्सर्टचं त्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न करायचं आहे. म्हणजे जरी रिटर्न म्हणजे काय की आपला अल्गोरिदम तिथे एंड व्हायला पाहिजे म्हणून तिथे रिटर्न लिहिलेलं आहे. पण रिटर्न तर आपण काही करत नाही. म्हणजे आता जसं डिलीट मध्ये आपण रिटर्न आयटम करतो, ओके, जसे आपण आधीच्या सगळ्या जे आपण लिंक लिस्ट, स्टॅक मधलं पॉप ऑपरेशन, ॲरे मधलं डिलीट ऑफ ते बघितले की रिटर्न आयटम आपण तो मेन मध्ये प्रिंट करतो की डिलीटेड आयटम इज, तर ते डिलीट साठी रिक्वायर्ड आहे, इन्सर्ट साठी नाही. मग इथे फक्त इन्सर्ट मध्ये रिटर्नचा फक्त यूज काय की आपल्याला ते अल्गोरिदम तिथे स्टॉप करायचं आहे. ओके, सो आपण जस्ट मी इथे काय केलेलं आहे, इंटिजर घेतलेला आहे आणि रिटर्न मी 0 वगैरे काही करू शकता इंटिजर व्हॅल्यू, बिकॉज आपल्याला ती कुठे यूज करायचीच नाही आहे. ओके, नाव बघा चॉईसेस दिलेला इन्सर्ट टिप, डिलीट टिप. तर डिलीट टिप आपण नेक्स्ट टाइम बघणार आहे. देन एंटर युअर चॉईस. ठीक आहे, नाव आता आपण एंटर आयटम टू इन्सर्ट, इन्सर्ट केलं आणि इन्सर्ट टिप कॉल केलं. ओके, आता मी आयटम पास केलेला नाहीये, पास केलं तरी चालेल पण आयटम आपण ग्लोबली डिक्लेअर केलाय. सो इन्सर्ट टिप मध्ये जर मी आयटम व्हेरिएबल यूज केलं तर ती व्हॅल्यू ऍक्सेस होणार आहे बरोबर. नंतर हे सगळं सेम लिहिले बघा, रिटर्न 0 केले. तुम्ही कोणतं पण रिटर्न करा व्हॅल्यू, बिकॉज आपल्याला यूज नाही करायचं. ह्या रिटर्न स्टेटमेंटचा फक्त यूज काय येते की इथे जर आलं कंट्रोल रिटर्नला, रिटर्न 0 ला, तर ह्या रिमेनिंग जो कोड आहे तो यूज नाही झाला पाहिजे. हाच फक्त त्याचा काय यूज आहे. ओके, तो बघा हे सगळ्यांनी फक्त ट्रीचे ॲरे नेम दिलेला आहे, त्याऐवजी मी ए नेम दिलेला आहे. बाकी सगळं सेम आहे प्रोग्राम. ओके, आणि डिलीटला आपण कमेंट टाकूयात नेक्स्ट लेक्चरला. मग कमेंट फक्त मी काढेल. ओके, आणि हा डिस्प्लेचा जस्ट वन आपण डिस्प्ले केलेले. आता त्याला एकदा सेव्ह करते अँड रन. बघा इन्सर्ट हिप 1. ओके, फॉर आपल्याला कळेल की आपण बरोबर करतोय की नाही. सो सेम मगाचंच एक्झाम्पल घेते, तुम्ही कोणतंही मॅन्युअली एक्झाम्पल घ्या, त्याची हिप ट्री बुक वरती ड्रॉ करून बघा, मग त्याचा ॲरे ड्रॉ करा आणि मग जर तसं त्याच व्हॅल्यू तुम्ही इथे टाका आणि जर सेम ॲरे डिस्प्ले झाला तर ही बरोबर झालेला आहे. ओके, तो आपण सध्या आपण त्याचा ॲरे घेतलेला आहे. सो 44 टाकलं पहिले. आता जर मी डिस्प्ले केलं तर फक्त 44 आला, बिकॉज एकच एलिमेंट आहे. तर मी इन्सर्ट, आता डिलीटची चॉईस फक्त देऊ नका, एंटर युअर चॉईस 1. आता मी टाकला 30, 44 30 असं येणार, बिकॉज 44 ग्रेटर आहे. बघा 44 30. ओके, परत 1 चॉईस टाकली आणि 50 टाकलं. 50 मॅक्स आहे, सो तो पहिले डिस्प्ले झाला पाहिजे बिकॉज तो रूटला मूव्ह होणार. बघा 50 30 44. त्याच्यानंतर अगेन 1 टाकलं 22. 22 लास्ट येणार आहे बिकॉज तो लास्ट आहे सगळ्यात. ठीक आहे, म्हणजे लास्ट लेवलला येतोय. त्याच्यानंतर परत 1, आता 60. आपला ॲरे कसा 60 पहिले यायला पाहिजे, नंतरच चेंज होऊ शकतं, फक्त 60 हा रूटला यायला पाहिजे म्हणजे फर्स्ट पोझिशनला. बघा ठीक आहे, त्याच्यानंतर परत 1 टाकली चॉईस फॉर इन्सर्शन, 55 टाकलं. हे तुम्ही चेक करा ॲरे डिस्प्ले, जसं आपण एक्झाम्पल मध्ये घेतलंय की प्रॉपर ॲरे डिस्प्ले होतोय की नाही. ठीक आहे, आता 3 प्रेस केलं तर 55 आलाय. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट परत 1 टाकलं, चॉईस 77 डिस्प्ले केलं. ओके, त्याच्यानंतर परत 1 टाकली चॉईस, 55 डिस्प्ले केलं. ठीक आहे, 3 डिस्प्ले केलं. बरोबर आपला ॲरे जसं आपण एक्झाम्पल मध्ये घेतलेला सेम तसाच डिस्प्ले झाला पाहिजे. तर तुम्ही हाच प्रोग्राम ट्रेस करा एक वेगळं एक्झाम्पल घेऊन. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 फॉर एक्झिट. प्रोग्राम तुम्हाला ऑलरेडी सेंड केलेले आहेत. ओके, तर स्टडी करा आणि नेक्स्ट लेक्चरला आपण डिलीट हिप, हिप सॉर्ट आणि एकच पॉइंट राहील आपला टू वे एक्सटेंडेड, त्याचा काही प्रोग्राम नाही, जस्ट सिंपल एक एक्झाम्पल येतं तुम्हाला. तर हे 3 पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊन टाकूयात, जे आपलं ट्री चॅप्टर फिनिश होईल.
बरं.